नमस्कार, मी मयुरी। तर आज आपण पाहणार आहोत कैरीचे पन्ह कसे बनवायचे। सुरुवातीला कैऱ्यांना स्वच्छ धुवून कुकरमध्ये एक शिटी काढून घ्यायची आहे। त्यानंतर कैऱ्यांची साल काढून घ्यायची आणि त्यातला आतला जो गर आहे तो काढून घ्यायचा आणि त्याची जी कोय आहे तीही काढून घ्यायची आहे। आता त्या गरमध्ये आपण बाकीचं साहित्य टाकूया। गरजेनुसार साखर टाकायची आहे, जिरा पावडर टाकूया, मिरी पावडर टाकायची, चाट मसाला टाकायचा, लाल तिखट टाकायचं आणि काळं मीठ टाकायचं। काळं मीठने चव खूप छान लागते। आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता आपलं पन्ह जे आहे ते रेडी झालेलं आहे। हे तुम्ही 1 महिने चांगलं फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। नंतर एका प्लेटमध्ये लाल तिखट आणि मीठ मिक्स करून ग्लासाच्या कॉर्नरला लावायचं। फारच छान लागतं। त्यामध्ये थंड पाणी किंवा बर्फाचे तुकडे टाकायचे। मस्त आपलं पन्ह रेडी झाले।